आसरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. महादेव दर्शन सोसायटी कोलडोंगरी अंधेरी पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ मीना संतोष सलागरे वहिनींना भेटून आजच्या भागात त्यांना बोलतं करणार आहोत. कुटुंबाला हसत खेळत आनंद देऊया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 द्यायचं होतं की नव्हतं? घ्या उखाणा. हंड्यावर हंडे सात, त्याच्यावर ठेवली परात. संतोषरावांचं नाव घेते, आदेश भाऊजी आले घरात. काय सांगता हो. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर संतोष सलागरे, हा माझे सासू. नमस्कार. सासरे हे आमचे धीर. नमस्कार. या जाव. नमस्कार. हा माझी नणंद, त्या त्यांचे मिस्टर. हा माझा पुतळा. हा माझा पोरगा. आणि हे माझे सगळे महादेव दर्शनचे फ्रेंड आणि ती माझी वहिनी. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मून. सुभाषरावांचं नाव घेते कुलकर्ण्याची सून. झी मराठीचे कलाकार आहेत हौशी आणि प्रशांत राऊतांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. संध्याच्या पळीवर नागाची खूण आणि मनोजरावांचं नाव घेते सलागऱ्यांची सून. नमस्कार. 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 तुमचं आवाजाचं काय म्हणजे काय रे मग का कमी का झाला? नाही झालं. तुम्हाला बघून मला ऍक्च्युली टेन्शन आला. मला बघून तुमचं टेन्शन घालवू टेन्शन ते ऑटोमॅटिक जाईल. टेन्शन घालवू पटकन घालवू. हो कसं मी निघतो. अजून वाढेल. तुम्ही म्हणाला ना टेन्शन आलं माझ्यामुळे. बरं बरं. मला सांगा कुठलं बालपण? मुंबईमध्ये. मुंबईत कुठे? इथेच कोलडोंगरीमध्ये. कोलडोंगरीमध्ये म्हणजे इथून किती जवळ होतं घर? 5 मिनिटं. तुमचं बालपण कुठलं? इथेच. दोघं म्हणजे आम्ही समोरासमोर राहतो. दोघं म्हणजे समोरासमोर राहतो म्हणजे चाळीमध्ये इकडे रूम समोर राहतात आणि आमचा रूम समोर होता. त्यामुळे कुठली चाळ? रामसुंदरचा पोद्दारवाडी. रामसुंदर चाळ पोद्दारवाडी. तुमच्या समोरासमोर 2 घरं. हो. तुमच्या घरात कोण कोण होतं? माझी आई, बाबा, मोठी बहीण, 2 नंबरची बहीण, मी चौथा भाऊ, 3rd नंबर भाऊ होता, मोठा भाऊ. आम्ही चौघं. बाबा स्टेट बँकेमध्ये. स्टेट बँकेमध्ये नोकरी. आई हाऊस गृहिणी. तुमची आई बाबा? माझे बाबा हे होते, शॉप होती त्यांची. दुकान होतं. कसलं? कपड्यांची. कपडे. ड्रेस. आता आहे अजून दुकान आहे. हो कोण बघतं? तेच बघतात. हो. आणि आई? आणि आई नाही, हाऊस वाईफ आहे ती. बरं मला सांगा ती समोरची घरं ते लहानपणापासूनच होते. काय होते म्हणजे लहानपणापासूनच आम्ही एक दुसऱ्याला ओळखायचो. त्या ओळखी बघण्यामध्ये. थांबा हो, मी काय विचारलंय का अजून? मी एकच वाक्य म्हटलं. लहानपणी तुमची घरं समोरासमोर होती की नव्हती? होती. हा. मग मला सांगा तुमची शाळा कुठली?
MA हायस्कूल अंधेरीमध्ये. अंधेरीला. तुमची शाळा कुठली? मी पार्लेट एक विद्यालय. व्हेरी गुड. म्हणजे शाळा लांब लांब होत्या, पण घर समोर होते. व्हेरी गुड. अशीच धरून ठेवा घर. व्हेरी गुड. मग खिडकी समोर समोर होती? नाही नाही, मग क्रॉस मध्ये होती. क्रॉस मध्ये. अरे अरे. पण नजर एक होती ना. पण असं कुठलं तरी गाणं पण आहे माहितीये तुम्हाला? मेरे सामने खिडकी. चांदचा तुकडा रहता है. हा कोण असतात? ही मावशी आहे. मावशी आहे. मावशी आहे. हा, लहानपणी मला तिने शिकवलंय. काय खिडकीत बघ समोर. लहानपणी शाळेमध्ये असताना चांगलं शिक्षण दिलंय तुम्ही. इकडे खिडकीचा विषय चाललाय, तो सांगतो मला मावशीनेच शिकवलं समोरच्या खिडकीत बघ म्हणून. बरं ते गाणं पटकन दोघांनी म्हणायचं. वेळ सुरू. मेरे सामने वाली खिडकी में एक चांद सा तुकडा. एक तुकडा का मुकडा? तुम्ही गाण्याचे का तुकडे मारणार? कोणी कोणाला प्रपोज केलं? मीच प्रपोज. त्यांनीच केलं. कसं काय हो? असंच. कितवीत असताना प्रपोज केलं? 10वी मध्ये. 10वीत. कोण होतं 10वीत? ते होते. मी 12वीत होतो. 10वी. मी 10वीत आणि ते 12वीत. मग तेव्हा त्यांनी तुम्हाला प्रपोज केलं? कसं प्रपोज केलं? असंच आवडते मला. नाही म्हणजे ऍक्च्युली आमची मैत्री होती. काही जण चिठ्ठी लिहायचे. नाही चिठ्ठी वगैरे नाही. माझ्या मैत्री होती अशीच. आम्ही बोलायचो, असंच भेटायचो जर रस्त्यामध्ये. सगळं असंच होतं का? चिठ्ठी वगैरे नाही. ऍक्च्युली यांच्या घराच्या समोर माझा मित्र आहेत, अरुण गावडे करून. त्यांच्या घरी मी जायचो. हिला बघायचं असेल तर त्यांच्या घरी जायचो. आणि काय फार हलकाय आज. मग फायनली विचारलं कधी? विचारलं असंच बाहेर. कधी ती मार्केटमध्ये गेली होती तेव्हा विचारलं. त्यांनी तेव्हा विचारलं मला. काय विचारलं? असंच मला तू आवडते, तुला पण मी आवडतं काय? इंटरेस्ट आहे. मग तुम्ही काय म्हणालात? हो मी सांगितलं हो मला आवडतात तुम्ही. बरं आहे. फक्त मध्ये अंतरपाठ धरला का लग्न होणार? हो ना, कारण समोरासमोर घरामध्ये अंतरपाठ झालं लग्न. नाही पण तिच्या घरच्यांना माहित नव्हतं आणि माझ्या घरच्यांना पण माहित नव्हतं. नंतर हळूहळू आम्ही जसं भेटीगाठी व्हायला लागल्या. भेटी कुठे व्हायच्या? तुम्ही जरा थांबा आता. तुम्ही सांगा स्पॉट काय होते? असंच गार्डन मध्ये कधी भेटायचे किंवा कुठे असं रस्त्यावर भेटले तर ते बोलायचे मला. काय की येतेस काय? बोल. हो येते. कुठे जायचंय? तर ते बोलायचं चल इथेच उभं राहूया, इथे बोलूया. काय काय? हो बोलायचं. पण मग घरी कधी कळलं? घरी ऍक्च्युली कधीतरी खूप वर्षानंतर म्हणजे कळलं. ऍक्च्युली आम्हाला असं एवढं माहिती नव्हतं की पुढे जाऊन आम्ही लग्न करणार. एवढी हे नव्हती आम्हाला. फक्त प्रेमाला आमच्या 12 वर्ष झाली. हो 12 वर्ष प्रेम होतं. हो. आता मी 35 ची आहे. म्हणजे 12 वर्ष अजून पुढे. म्हणजे 10th म्हणजे मी 15. मी काय वय लिहून काय घ्यायला? मला फक्त सांगा की लग्नापूर्वी 12 वर्ष तुम्ही एकमेकांना भेटत होता. मग मला सगळं चित्रपट वगैरे भरपूर बघितले असतील. हो भरपूर. दोघांनी बघितलेला पहिला चित्रपट? पहिला मी बॉम्बे पिक्चर बघितला. दंगल झाली त्याच्यानंतर पहिला पिक्चर 93 ला बॉम्बे बघितला. बरोबर. आणि घरी कळल्यानंतर घरी दंगल झाली? नाही त्यांना समजलं नाही. त्याला कळूच दिलं नाही 12 वर्ष? नाही. काय शिताफीने केले 12 वर्षी घरी समोरच्या घरात अंदाजही आला नाही? नाही. मग लग्न झाल्यावर सगळंच सांगितलं त्यांना. असं होतं. हो आम्हाला माहिती होतं पण आम्ही दर्शवलं नाही तुम्हाला की आम्हाला माहिती आहे असं. तुम्हाला अंदाज आला होता का? हो माहिती होतं मला. तुम्हाला? म्हणजे बघायचं असा दारात आमचा दरवाजा होता तिथे बसून बघायचा. त्याच्यावरनं मला थोडाफार अंदाज आला होता की ही सून होणार आहे. हो ना. अजून कोणाला अंदाज आला होता भावांपैकी? मी पण बघितलं तेव्हा मला माहिती पडलं होतं की यांचं आहे. हो. बरं तुमचं कसं जमलं? माझं अरेंज मॅरेज. तुमच्या समोर काय खिडक्या नव्हत्या? बरं जेव्हा हे लग्न किंवा लग्नाचा विषय आला तर तुमच्या घरात मोठ्या माणसांना कसं काय? म्हणजे मग कोणी सांगितलं? विरोध वगैरे झाला? विरोध जसा म्हणजे मी पहिलेच सांगितलं होतं की माझं असं प्रेम आहे तुमच्या मला. हो की माझ्यासाठी काय मुलगी बघू नका. तर मग आईला ऍक्च्युली माझी आई रेडी झाल्यामुळे माझं लग्न झालं. अरे वा. यशस्वी. काय सासूबाई खूप मोठा वाटा आहे. काय सांगाल? पण मला सुद्धा माझ्या मोठ्या सुनेनी समजावलं की तुम्ही तयार व्हायला लागला म्हणून मी पण होकार दिला. मग नंतर मोठी सून म्हणजे तुम्ही का?
धन्यवाद. तुमच्यामुळे आज आम्हाला यांना भेटता आलं. नाही तर 12 वर्षाची प्रेम कहाणी कशी राहिली? नाही नसती राहिली. नसती राहिली. पण लग्न ठरवलंच होतं करणार म्हणून. ठरवलं होतं. बरोबर. आता सगळं छान आहे, सुखाचं आहे, आनंदाचं आहे, सगळे सुखाचे दिवस सुरू आहेत. बरोबर ना? सगळ्या इच्छा तुमच्या मनातल्या पूर्ण होत, हीच त्या ईश्वराचरणी प्रार्थना करतो. तुमच्याशी सगळ्यांशी मला संवाद साधायचा आहे. हा, बऱ्याच जणांना बोलायचंय, बऱ्याच जणांना बोलतं करायचंय. पण आता या ठिकाणी पहिल्या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत, ज्या खेळामध्ये आता वजनाचा काटा येणार. आणि वजनाचा काटा आल्यानंतर बघूया मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन आज माऊली गोळा करणार का. आणि वजन आहे 475 ग्रॅम. वेळ सुरू झाली. चाळीस. छोट्या छोट्या वस्तू नको काढू. कर 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 कमी आधी कर. हा काढ. ते काढ. हा 45. ती डिश काढ. 50. डिश काढ. प्लास्टिकचं ठेव. हा 475. हलका बोल. 1 मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट. अंगठी टाक. कमी कर. 475. हा थांब, होत आले आता. छोटं टाक. थांब. हा छोटं टाक. जास्त झालं काहीतरी. कमी कर छोटस. 40 सेकंद राहिलेली आहेत. 40. हलका टाक काहीतरी. प्लास्टिकचा डब्बा बघ. प्लास्टिकचा डब्बा. फटाफट. 30 सेकंद राहिलेली आहेत. 30 सेकंद. कॉइन घ्या. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 गुणिले 200 2400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं वहिनी. अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. हे सगळे बोलतील, पण त्याआधी वहिनी मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. तुम्ही सांगा, मिस्टरांनी स्वभावामध्ये एकच बदल करायचा असेल तर तो कुठला करावा? फक्त केस नाही माझे ओढायचे. असं केसात हात नाही फिरवायचं बस. हे काहीतरी नवीनच कळलंय. तुम्ही काय वहिनींचे केस ओढता? असं टाइमपास म्हणून असं करत राहतात नसते. हा वैयक्तिक विषय आहे. खूप प्रेमाने ते असं कर, पण मला ते वेगळंच वाटतं. काहीतरी सांगायला पाहिजे ना माऊली. सांगितलंय त्यामध्ये नाही. मला बरं वाटतं. मला आवडतात तुझे केस. मी काही बोलणार नाही या विषयावर. मी काही ऐकलं नाही, मी काही बघितलं नाही, मी काही बोलणार नाही. बरं, तुम्ही सांगा, आमच्या वहिनीने स्वभावात काय बदल केला? कुठला बदल? काही हा आहे त्याची बरोबर आहे. काही बदल नको. काही. आता 2 मिनिट थांबा. आता घरातल्यांनी या दोघांबद्दल संवाद साधायचा आहे. शेजारी जे कोणी आहेत ते बोलू शकतात. सगळ्यात आधी तुम्ही, कारण तुमचा खूप मोठा सक्रिय सहभाग आहे. बोला. खूपच चांगली आहे माझी जाऊ. ती परजातीची आहे. आमच्या जातीत आहे, गुजराती आहे, तरी पण अगदी म्हणजे खूपच चांगली आहे. काय सांगता? हो, मी गुजराती आहे. पण मला जराही वाटलं नाही. म्हणजे आजी ढोकळो न तिला आहे. ढोकळा नती बनाव्या. बरं मग म्हणजे मी जो सपोर्ट केला तो माझा निर्णय चुकला नाही असं मला वाटतं. खूपच चांगली आहे ती. हो का? त्या पण खूप चांगल्या. आणि तुमच्या दोघींमध्ये कसं काय संवाद? बहिणीचं एकदम. तसं छोटं मोठं आमचं होतंही, जसं 2 बहिणी भांडतात तसं. पण असं वाटलं थोडं जास्त झालं तर आमच्या आई लगेच आम्हाला ओरडतात. मग त्याला गप्प बसायचं आपण. काय सांगाल सोनांबद्दल तुमच्या? खूपच चांगली आहे, हसरी आहे. कौतुक करताना ते आनंदाचे अश्रू आहेत की चांगली सून मिळाली आहे, ती आता डोळ्यातून व्यक्त होत आहे. बरोबर ना माऊली? हो, खूपच चांगली हसरी आहे. घरामध्ये आमच्या मिळून मिसळून आहेत. पण या दोन्ही सुना आल्यानंतर घरात खूप आणखी बदल झाला असेल. हो, खूप बदल झाला. म्हणजे ही माझी मोठी बहीण. बोला ताई. म्हणजे आमच्या घरात खूपच वेगळं वातावरण होतं पहिलं. ती आल्यामुळे म्हणजे एकदम सगळ्यांना असं बांधून ठेवलं तिने. हो, म्हणजे एकमेकांशी ते कोण बोलायचे नाही आम्ही.
हो आमचे मिस्टर आले ना तरी असं जास्त नाही कोणाजवळ बोलायचो आम्ही शांत शांत गुपचूप गुपचूप. आणि आता पण आता एकदम म्हणजे हसत खेळत वार्ता म्हणजे वार्ताला बसा हसत खेळत त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्र करून एकदम घेतलं. પછી તો કોલર તાટ થઈ જશે. एकदम परफेक्ट છે कॉलर. सासरे बुवा तुम्ही बोला कसं वाटतंय वाद? आनंद हा आनंदी आनंदी आहे. सून कशी आहे? बरे सून बरी आहे. दोन्ही बरे दोन्ही बरे आहेत. याला म्हणतात सासरे बुवा. एकीला म्हटलं तर दुसरीला वाईट वाटू नये याची काळजी घेतली त्यांनी. बरं आता हे दोघे अभिनय करणार आहेत. तो अभिनय तुम्ही ओळखायचा. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. वेळ सुरू झाली. ओठांची हालचाल करायची नाही. चित्रपटाचं नाव आम्ही दोघं राजा राणी. बोलायचं नाही. नवरी मिळे नवरा. तुझी माझी जवळी जोडी. प्रेम प्रेम गोष्ट तिच्या प्रेमाची. प्रेम करूया. प्रेम एका प्रेमाची गोष्ट. एका लग्नाची गोष्ट. प्रेम करूया खुल्लम. प्रेम 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 एका गोष्ट. 10 गोष्ट गोष्ट एका लग्नाची. 8 प्रेमाची प्रेमाची गोष्ट. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे झुमके तुम्हाला मिळाले. अभिनंदन. गाणं मराठी गाणं. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. बोलायचं नाही. ओठांची हालचाल. आला आला वारा मला आता हीच ओरिजिनल चाल होती की काय असं वाटतं. काय वेगवेगळ्या चाली लावत होत्या. सगळे संगीतकार एका घरात आल्यासारखे. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे डोळे तुम्हाला मिळाले. आता हल्ली मला सांगावंच लागेल. मग पसरा ना. झी मराठीकडून ही चिंच पेटी. अंथरूण पाहून पाय पसरावे. किती छान म्हण आहे. की परिस्थितीचं भान लक्षात ठेवा आणि मग त्या पद्धतीने आपलं वर्तणूक करा. त्या पद्धतीने आपण वागावं. किती छान. ये बाळा इकडे ये. तू ये. अशी ये. शाळेत चालली आहे. नाव सांग. अनुष्का विजय पवार. आणि कितवीत आहेस तू? 5वीत. 5वी मध्ये. मग एक चिठ्ठी काढायला मदत करणार मला? काय दे माझ्याकडे. थांब. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. नाव आहे मंजुला गडा. नाव सांगा. माझं नाव मंजुला गडा आहे. बरं कुठे राहता तुम्ही? आम्ही इकडेच बिल्डिंग मध्येच राहतो. बरं झालं ना आलो आम्ही. बालपण कुठे केलं? अंधेरी वेस्ट. आणि शाळा कुठली? ते जू गुजरात मध्ये. हो. बरं तुमच्या घरी कोण कोण असतं? माझे हसबंड आहे आणि माझे 3 मुली आहेत. सगळ्यांना आमचा नमस्कार सांग. हो सर. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार. जाऊबाई आता यांच्या मदतीला आलेले आहेत. खेळ सोपा आहे. हे जे 3-4 चौकोन दिसत आहेत म्हणजे 4 1 2 3 4 षटकोन आहेत. त्यामध्ये रिंग टाकायची. अचूक रिंग पडली पाहिजे. पण जर ती आजूबाजूच्या पट्टीवरती रिंग पडली तर मात्र गुण मिळणार नाहीत. मधोमध रिंग थांबली पाहिजे. दोघींनाही 10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठण. कसा आहे खेळ? सोपा आहे. पण ही रिंग इथून नाही टाकायची. या पहिल्या मजल्यावर जाऊन टाकायची. पहिले तुम्ही टाका. दोन. थांबा. 5 संधी झालेल्या आहेत. त्यापैकी 4 गुण या वहिनीला मिळाले आहेत. आता यांची संधी पहिल्या 5 संधीमध्ये काय होणार बघूया.
5 संधी झाल्या, गुणसंख्या 1 आणि इथे गुणसंख्या आहे 4. चला 5. थांबा, तुमच्याकडे 5 संधी आहेत. हा, आतापर्यंत गुणसंख्या 5-1 अशी आहे. खेळा. 2. 3. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टर तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या गडावहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सलागरे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. महादेव दर्शन विलेपार्ले पूर्व या ठिकाणी रंगलेला हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.